नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। खबर भंडारा शाहपुर से। महाराष्ट्र शासन के महसूल विभाग की ओर से छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर अभियान चरण 1 की शुरुआत की गई। इस अभियान के तहत भंडारा जिले के प्रत्येक तहसील के मंडल स्तर पर 7 मार्च 15 मई तक एक दिवसीय समाधान शिविरों का आयोजन किया जा रहा है। इस अभियान का मुख्य उद्देश्य नागरिकों के राजस्व विभाग से जुड़े प्रश्नों को त्वरित समाधान करना, भूमि राजस्व संहिता 2025 किए गए सुधारों को प्रभावी ढंग से लागू करना और डिजिटल सातबारा सेवाओं के प्रयोग बढ़ावा देना है। इसी अभियान के अंतर्गत मंडल, नगर परिषद और ग्राम पंचायत स्तर पर समाधान शिविर आयोजित किए जा रहे हैं। 7 मार्च को शाहपुर, सावरला, देवाड़ी, पालोरा, सानगढ़ी, पालांदूर और भागड़ी में इन शिविरों का आयोजन किया गया। शाहपुर मंडल के अंतर्गत आने वाले 19 गांव के नागरिकों ने शाहपुर स्थित एनडीए कॉलेज परिसर में आयोजित समाधान शिविर के लोगों का अच्छा प्रतिसाद मिला। इस दौरान कई नागरिकों और लाभार्थियों ने विभिन्न राजस्व सेवाओं का लाभ उठाया। प्रशासन की ओर से बताया गया है कि 14 मार्च, 24 मार्च, 10 अप्रैल, 17 अप्रैल, 8 मई और 15 मई को जिले के अलग अलग मंडलों में आगे भी समाधान शिविर आयोजित किए जाएंगे। महसूल विभाग ने नागरिकों से अपील की है कि वे इन शिविरों में अवश्य दस्तावेज के साथ पहुंचकर सरकारी सेवाओं का अधिक से अधिक लाभ उठाएं। सात मार्च भंडारा तहसील कार्यालयाअंतर्गत शहापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाज अंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी सकाळी 11 वाजेपासून आपण विविध प्रकारच्या जवळपास 15 महसुली सेवा ह्या नागरिकांना पुरवत आहोत। त्याच्यामध्ये सातबारा असेल, त्यांचे कलम 85 अंतर्गत वाटपाचे आदेश असतील, विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना यांचे लाभाचे प्रमाणपत्र असतील, विविध प्रकारचे उत्पन्न व इतर प्रमाणपत्र असतील, हे आपण या ठिकाणी वितरित करत आहोत। या आजच्या समाधान शिबिरासाठी शहापूर मंडळाअंतर्गत येणाऱ्या 19 गावातील असंख्य नागरिक या ठिकाणी सकाळपासून येत आहेत। जवळपास 150पेक्षा जास्त नागरिकांनी आतापर्यंत विविध सेवा या ठिकाणी ज्या उपलब्ध आहेत त्यांचा लाभ घेतलेला आहे। आपण महसूल विभागाबरोबरच आपले सहयोगी विभाग, भूमी अभिलेख यांनासुद्धा या ठिकाणी यांचा स्टॉल लावलेला आहे। त्याचप्रमाणे ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, विद्युत विभाग, एस टी महामंडळ इत्यादी विभागसुद्धा या ठिकाणी त्यांच्या सेवा देण्यासाठी आपण बोलवलेले आहेत। आणि ह्या समाधान शिबिराअंतर्गत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय बावनकुळे साहेब यांचा जो निर्धार आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या सर्व सेवा या विनादिक्कत, विनासायास पोहोचल्या पाहिजे आणि लोकांची कामं सहजपणे झाली पाहिजे, तर या उद्देशानं हे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर, एक प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजाचं समाधान शिबिर घेण्यामागचं प्रशासनाचा मुख्य उद्देश काय? यामागचा मुख्य उद्देश असा आहे की एका छताखाली विविध प्रकारच्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा नागरिकांना मिळायला पाहिजे, त्यांचे काम अधिक वेगाने झालं पाहिजे आणि जे लोक तालुक्याच्या ठिकाणी येऊन आपलं काम करून घेण्याला ज्यांना अडचण आहे तर त्यांना जवळच्या मंडळ मुख्यालयातच या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्यांचं काम अधिक सोयीस्करपणे होईल। जनतेचा त्रास असेल, भाड्याचे पैसे वाचतील आणि त्यांना सर्व जे विभाग आहेत किंवा अधिकारी आहेत ते एका ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे जे कोऑर्डिनेशनचे जर काही इश्यू असतील तर ते सुद्धा त्याच्यामध्ये राहणार नाही आणि लोकांचा फायदा होईल, लोकांची कामं लवकर होतील, हा याच्यामागचा मुख्य उद्देश आहे। समाधान शिबिर अनुषंगाने जनसामान्य माणसांना काय सांगू इच्छित? मी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना हीच एक विनंतीवजा सूचना करेल
की तुमचं कोणतंही कायदेशीर काम असेल तर हे कायदेशीर काम हे विहित वेळेत आम्ही करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. यासाठी कोणीही मध्यस्थाचा, दलालाचा किंवा इतर व्यक्तींच्या मध्ये त्यांनी कोणाकडे जाऊ नये. त्यांनी थेट कार्यालयात संपर्क साधावा, आपली माहिती घ्यावी, समाधान शिबिरात यावं, संपूर्ण कागदपत्रांसह आपला अर्ज करावा आणि कोणतंही कायदेशीर काम हे त्यांचं वेळेमध्ये आम्ही करून देऊ. त्यामुळं कोणत्याही मध्यस्थाकडे आपण जाऊ नका ही माझी विनंती आहे. आणि कुठलेही अतिरिक्त पैसे जे शासकीय फीज असतील त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही दाखल्यासाठी आपल्याला देण्याची गरज नाही. सेतूमध्ये आपण विविध प्रकारचे दाखले देतो, तर हे दाखलेसुद्धा आपण कमीत कमी वेळात विद्यार्थ्यांना विशेषतः आणि इतर नागरिक शेतकऱ्यांनासुद्धा देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं थोडंसं आपण जर आपल्याला ज्या वेळेला दाखल्याची गरज आहे त्याच्या 2-4 दिवस अगोदर जर आपण अर्ज केला तर आपल्याला त्या ठिकाणी हे दाखले मिळतात. त्यामुळं कोणत्याही मध्यस्थाशिवाय आपल्याला या ठिकाणी सर्व सरकारच्या सोयीसुविधा कार्यालयात उपलब्ध आहेत. तर त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे माझी विनंती आहे. सर, या ठिकाणी काही लोकांना जर माहिती झाला नसेल आणि ते काही येऊ शकले नाही तर अशा लोकांसाठी पुन्हा केव्हापर्यंत हा कार्यक्रम अभियान चालणार आहे आणि काय कुठे कुठे असणार आहे तर त्या बाबतीत? आता आपण या ठिकाणी या शिबिराची मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी ऑलरेडी केलेली आहे. विविध प्रकारे पथनाट्यसुद्धा सादरीकरण आपण या गावात विविध 19 गावांमध्ये घेतलेले आहे मंडळांतर्गत. आणि या ठिकाणी सुद्धा आपण वारंवार आवाहन करतोय की लोकांनी त्यांच्या गावातील त्यांच्यासारखेच काही लाभार्थी जे इथपर्यंत पोहोचू शकले नाही, त्यांचे मित्र असतील किंवा शेजारी असतील त्यांनाही बोलावं. परंतु तरीसुद्धा एवढं करून जर काही लोक राहत असतील तर समाधान शिबिर अभियान हा एक निरंतर चालणारा उपक्रम आहे. एकदा आपण 1 ऑगस्टला सुद्धा या ठिकाणी समाधान शिबिर घेतलं होतं आणि पुढे सुद्धा या ठिकाणी आपण समाधान शिबिर निश्चितपणे या वर्षामध्ये घेऊच. तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला लाभ देता येईल. किंवा काही लोक जर राहून गेले असतील तर त्यांना आपल्या तालुक्याचं कार्यालय आहे त्या ठिकाणाहून सुद्धा लाभ देणं सुरूच आहे.